जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी आरूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख झाले साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हा हा हा, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण जय हरी, जय राम कृष्ण हरी. अवघे भूते साम्यारी, अवघे भूते साम्यारी, अवघी भूते नाम्या आधी, ते ज्ञान में करविले भोती, ते ज्ञान में करविले भोती, ते ज्ञान में करविले भोती, ते ज्ञान खरा मग
तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरू शंका माझी कोणी न धरे शंका माझी कोणी न धरो शंका माझी कोणी न धरो शंका हो का लोका निर्बंध हो का लोका निर्बंध हो का लोका निरऐसे हो का लोका निरऐसे हो का लोका निर्द्वंद हो का लोका निर्द्वंद विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा तुका म्हणे जे जे भेटे तुका म्हणे ने दे भेटी तुका म्हणे जे जे भेटे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे ते ते वाटे मी ऐसे 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 आ तुका म्हणे जे जे भेटे 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 ते ते वाटे मी ऐसे ते ते वाटे मी ऐसे 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 हा विश्वास तो खरा मग विश्वासी तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा अंग कृपेचा विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबा गोपार कुमाई हरि विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबार हरि विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी एकानं पुढे म्हणायचं सगळ्यांनी माग म्हणायचं हॅलो दोघांमध्ये चाल वाटायची आमची बंदी आहे. हा हा अवघी भूते साम्याली अवघी भूत्या साम्या आली अवघे बोते साम आले
अवघी भूते सामे आली अवघी भूते साम्याली अवघी भूत्या साम्य आली अवघी भूते सामे आली अवघी भूते सामे आली देखिली कहिम्या होती देखिली कहिम्या होती विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग देखिली म्या कै होती देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंगी भूते साम्याली अवघी भूते साम्याली अवघी भूते सामे आली अवघी भूते सामे आली देखिली कहिम्या होती देखिली कहिम्या होती विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग देखिली म्या कै होती देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा हाय पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा
कृपेचा कृपेचा कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा विश्वास तो करा मग विश्वास तो करा मग विश्वास तो करा विश्वास तो करा मग विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 अवघी भूते साम्या आली अवघी भूते साम्या आली देखिली मै कै होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरू शंका ऐसे होका निर्बंध विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा तुका म्हणे जे जे भेटे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्ण कीर्तनाच्या सुरुवातीलाच गरुड आला गरुड आला पण आम्हाला घेऊन नाही गेला
का घेऊन गेला नाही? गरुडानं सांगितलं, वैकुंठात येण्याची तुझी लायकी नाही. पकवाजे मान काका माणसाला पाय किती? 2. चालणं एकच ना? कान किती? ऐकणं, नाकाची छिद्र किती? वास घेणं, डोळे किती? बघणं, पोट किती? 2. बोलणं, पकवाजे किती? 2. वाजवणं, ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, हा जुगलबंदी आहे ना, या रोगाची लागण आळंदीत झाली पहिल्यांदा. आणि आळंदीत लागण झाली की तो रोग सगळ्या महाराष्ट्रात पसरला. जुगलबंदीमध्ये स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. जुगलबंदीमध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये द्वेष आहे. ए कशाला लावलं? जाणार आहे? लाईट जाणार आहे का? जाते का? जाऊ द्या. अवघी भूते साम्यात जगद्गुरु तुकोबाराचा अभंग आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेची अपेक्षा आहे. 2 वाक्य आहे का? परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ कळणं वेगळं. लक्षात ठेवा. परमार्थ करणं वेगळं आणि कळणं. महिला मंडळ तुमच्यासाठी स्वयंपाक करणं वेगळं आणि स्वयंपाक कळणं वेगळं. तुकोबारायांनी एक अभंग खर्च केलाय. सुगरणी बाई तिचा नाश केला, गोळ तो घातीला पाहिजे. शिरीमध्ये बोळ काय? जाऊ द्या. एखादी बाई स्वयंपाक करते पण कळत नाही. एका बाईच्या घरी गेलो, तिनं माझ्यासाठी शिरा केला, पण शिऱ्याला कधी पाक ठेवत नाही. का ठेवतात? शिऱ्याला पाक नसतो बरं का. तिनं पाक केला, नुसता पाक केला नाही, पाकाची चाटणी कडक धरली आणि शिरा मला वाढला. शिरा माझ्या आवडीचा पदार्थ, त्यामुळे मी लगेच खाल्ला. शिरा तोंडात गेला, तोंड भाजलं म्हणून तोंडातला शिरा बाहेर टाकण्यासाठी तोंड उघडलं तर दातांनी रस्ता बंद केला. काम चालू, रस्ता बंद. बाई मोठी भावना. बाई काय म्हणते? तात्या शिरा कसा झालाय हो? गोड लागी पण सांगताची नाही. एका बाईनं पोळ्याची आमटी केली आणि त्याच्यामध्ये माहीत नसताना 3 वेळा तिखट टाकलं. अगोदर टाकलं, परत म्हणजे टाकलंय का नाही कोणाला ठाऊक. दुसऱ्यांदा टाकलं आणि तिसऱ्यांदा काय म्हणली, कराडचा बुवा आहे, त्याला तिखट लय लागतंय. कसं झालं असं सांगा. मी आमटी प्यालो, अरे बापरे, अशा झणझण्या आल्या. पण माझी अन्न आमची एक पद्धत आहे काका, तुम्हाला माहित आहे. गुरुजी आम्ही ताटात कधी ठेवत नाही. मला आजारी पडून 2 वर्ष झाली, तरी सुद्धा माझ्या ताटात खरकट आमची पद्धत आहे. ताटात ठेवायचं नाही, असेल ते खाऊन घ्या. म्हणून मी ठरवलं अगोदर आमटी पिऊया
म्हणजे परत आमच्या संबंध नाही येणार. पण आमटीची वाटी उचलली, तोंडाला लावली, भगवान शंकराचं ध्यान केलं. म्हणलं हे विष विष पेण्याचं धाडस मला द्या. कशी तरी वाटी पोटात ढकलली. येणारा ठसका कसा तरी आवरला. शेजारी तांब्या होता पाण्याचा, अख्खा तांब्या रिचवला. तोपर्यंत बाईचं लक्ष गेलं वाटीकडं. वाटी जशी रिकामी दिसली तसं तिला वाटलं तात्याला आमटी लय आवडली. त्यामुळं मी पाणी पेपर्यंत बाईनं दुसरी वाटी भरली. अहो काय करताय काय करताय? बाई म्हणली तात्या काळजी करू नका, आमच्या घरातल्या लोकांना नाही राहिलं तर चालत, तुम्ही खावा. मी म्हणलं बाई तुझ्या घरातल्या लोकांना आमटी राहत्या का नाही कुणाला ठाऊक, मीच राहतोय का नाही सांगता येत नाही. स्वयंपाक केला कळाला का नाही. एका बाईनं भात केला. भात केला तर खाली जळगाव, मध्यंतरी चिखली आणि वर तांदूळवाडी. वर तांदूळवाडी शुभमंगल. मुद्दा काय? स्वयंपाक करणं वेगळं आणि कळणं वेगळं. परमार्थ करणं वेगळं आणि कळणं वेगळं. लक्षात ठेवा. एक तुकोबाराचा अभंग प्रसिद्ध आहे, घरी गेल्या वाचा. तुकोबाराय सांगतात, तिळ जाळलेले तांदूळ. यज्ञामध्ये तिळ आणि तांदूळ जाळले, पण जे जाळायचं ते शिल्लकच राहिलं. काम क्रोध तैसेची खळ, कारेशी नळासी वावगा, न भजता पांडुरंगा. तप करोनी तीर्थाटन. तप केलं तीर्थ, काय केलं? वाढविला अभिमान, वाटिले ते धन, केली अहंता जतन. दान धर्म केला, अहंकार. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, चुकलं तुका म्हणे चुकले वर्म. तुका म्हणे चुकले वर्म. हे तुका म्हणे चुकले वर्म. तुका म्हणे चुकले वर्म. अवघाची अधर्म. केला अवघा अधर्म. केला अवघा अधर्म. तुका म्हणे चुकले वर्म. केला अवघाची अधर्म. केला अवघाची अधर्म. केला अवघाची अधर्म. तुका म्हणे चुकले वर्म. केला अवघाची अधर्म. केला अवघाची अधर्म. केला अवघाची अधर्म.
ऐका, यज्ञ करणं अधर्म आहे का? नाही. तप करणं अधर्म आहे का? नाही. तीर्थाटन करणं अधर्म आहे का? नाही. दान धर्म करणं अधर्म आहे का? नाही. तप करणं अधर्म नाही, दान धर्म अधर्म नाही, यज्ञ अधर्म नाही, तुकोबा अधर्म. का अधर्म? तुका म्हणे नकळे वर्म, चुकले वर्म. म्हणून काही वेळ लक्षात ठेवा, ऐसे उपराटे वर्म धर्मांगीच अधर्म. आईला मानणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्म आहे. भरतानं मानलं का? भरतानं मानलं का? नाही. वडिलांची आज्ञा मानणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्म. धर्म आहे. प्रल्हादानं मानलं का? नाही. गुरूंची आज्ञा पाळणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्म. बळीनं मानलं का? हे अवघड आहे, लक्षात ठेवा. हे अवघड आहे. एक मनुष्य पळत होता, त्याच्या मागून दुसरा मनुष्य लागला होता. काय भानगड आहे? आम्ही बघायला गेलो, पहिल्या माणसाने विहिरीत उडी टाकली, त्याच्याबरोबर दुसऱ्याने बी टाकली. मग आमच्या लक्षात आलं हे आत्महत्येचं प्रकरण आहे. बघूया, दुसऱ्या माणसानं पहिल्या माणसाला विहिरीतून बाहेर आणला. आम्ही म्हणलं अशी माणसं अवघड आहेत. पण आम्ही जवळ गेलो, जरा कौतुक करावं. ज्याला विहिरीतनं काढला तो काय म्हणायचा? मला मरू द्या हो, मला मरू द्या. आणि ज्यानं काढला तो काय म्हणायचा? मर, पण माझे पैसे द्याव मग मर. कीर्तनाला येत होतो, एका ओढ्याला पाणी होतं आणि आमची गाडी फसली. आता काय करावं? त्या ओढ्यात 5-10 महाराज काळजी करू नका, आम्ही आहे. ए ट्रॅक्टर बोलव बाबा. ट्रॅक्टर बोलवला, गाडीला जोर बांधला, गाडी बाहेर काढली. आम्ही आपलं कौतुक केलं, 500 रुपये दिले. पण म्हणजे बाळानो, चांगलं काम करताय गाड्या. काय करता? म्हणजे हेच करतो. हे म्हणजे काय? फसलेल्या गाड्या काढणं. काय मिळतं? काय नाही. काय 100-200 देतो कोणतरी. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. माझ्या मनात शंका आली, पण म्हणलं पावसाळ्यात पाणी असतं, उन्हाळ्यात काय? उन्हाळ्यात म्हणजे आम्ही मुद्दाम आणून पाणी सोडतो त्याच्यामध्ये. क्रिया क्रिया कोणती आहे त्याला महत्व नाही, क्रियेचा हेतू कोणता आहे. म्हणून माझं पहिलं वाक्य काय आहे? परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ कळणं वेगळं. दंबे करू भक्ती सोंगदावू जना, भक्ती सोंगदावू जना, दंबे करो भक्ती सोंगदावू जना, दंबे करो भक्ती सोंगदावू जना, अंतरी भावना वेगळीचे, अंतरी भावना वेगळीचे, अंतरी भावना एक वेद. दंबे करो भक्ती सोंगदावू जना,
दंबे करू भक्ती सोंग दावू जना अंतरी भावना वेगळीच अंतरी भावना वेगळीच दंभे करू भक्ती सोंगतावी जना दंभे करू भक्ती सोंगतावी जना अंतरी भावना वेगळीच हो अंतरी भावना वेगळीच धंदे करू भक्ती सोंग जाऊ जना परमार्थ कळणं वेगळं करणं वेगळं. आता पुढं आहे का परमार्थ करणं वेगळं कळणं वेगळं आणि घडणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा सांगतात आधी संसार सुपळ ज्ञानोबाळ्याचा परमार्थ सफळ झाला. नाथ महाराज सांगतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची नाथ महाराजांचा परमार्थ सफळ झाला. तुकोबराय सांगतात तुका म्हणे झाला सफळ व्यापार. आपला काय ओझर पडलाय तेवढं सांगा. मी एक वाक्य गुरुजी जरा धाडसान काका धाडसानं एक वाक्य मी धाडसानं बोलतोय की सध्या महाराष्ट्रातल्या महाराजांच्या गाड्या सगळ्या पैशाच्या डेपोमध्ये उभ्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मला टीका करायची नाही. परवा आमचा मुंबईला सप्ताह झाला ज्ञानात होता. मी आपलं विचारलं त्यांना किती पैसे दिले हो मुलांना किती दिले अमुक अमुक. म्हणलं महाराजांना किती दिले म्हणले 21,000. 21,000 म्हणल्यावर मी हिशोब केला ज्या महाराजाला 21,000 मिळतात तो महाराज आमच्या सप्त्यात 11,000ला कसा काय येणार. म्हणून कोणी म्हणलं ना मला आम्हाला कीर्तनाच्या तारखा मिळवून द्या मी त्याचा पाया पडतो असलं काम मला देऊ नका. का मी जर ऑफर केली तर कोणताही कीर्तनकार मला तारखा देणार नाही. का देणार आहे त्याला माहीत आहे तात्याची मूठ बारकी अवघड आहे अवघड आहे लक्षात ठेवा. जाऊ द्या मला टीका करायची नाही. परमार्थ फलद्रूप झाला पाहिजे. अवघी भूते साम्य आली अवघी भूते साम्याने अवघी भूते साम्याने अवघी भूते साम्याने अवघी भूते साम्याने अवघी भूती सामे आली अवघी भूते साम्याने अवघी भूते सामे आली देखिली म्या के होती देखिली म्या के होती विश्वासी तो खरा मग विश्वासी तो खरा मग देखिली ना देखिली म्या के
खाना विश्वास तो खरा माझा आवगी भूते साम्याली अवगी भूते साम्याली बोला आवगी भूते आवगी भूते देखली म्या के होती बोला देखली म्या होते देखली म्या के होती देखली होते विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग तुकोबाराय निकष सांगतात. परमार्थाचा निकष काय? तुम्हाला चांगलं गाता येतं हा निकष नाही. तुम्हाला चांगलं वाजवता येतं हा निकष नाही. तुम्हाला चांगलं बोलता येतं हा निकष नाही. निकष कोणता आहे लक्षात ठेवा. भक्ती सुखे सुखावला मागे पुढे रुंदावला टेप लावून पाहिला तो 5 फूट भरला की जी मायबा. देहाचं क्षेत्रफळ वाढणं हा निकष नाही. बंगल्याचं क्षेत्रफळ वाढणं हा निकष नाही. गाडी स्टँडर्ड असणं हा निकष नाही. बॉडी चांगली असणं हा निकष नाही. दाढी चांगली असणं हा निकष नाही. माडी चांगली असणं हा निकष नाही. लेडी चांगली असणं हा निकष नाही. यपडी चांगली असणं हा निकष नाही. लफडी चांगली असणं हा निकष कोणता आहे? निकष आहे का? तुकोबाराय सांगतात कसोटी ये आसे हाती. कसोटी आते हाते कसोटी आते हाते सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत कसोटी ये आसे हाती. मेरते भगवंता याच्या पोटी भगवंता कसोटी आसे हाती कसोटी आसे हाती. कसोटी हिरा खराय. हिरा खराय. कसोटी काय? घनानं मारला तरी फुटत नाही. हिरा ठेवीचा वाचे मारता तो हिरा खराय. कसोटी काय? फुटत नाही. सोनं खराय. कसोटी काय? अग्नीत टाकलं तर काळं पडत. पितळ टाकून बघा, तांब टाकून बघा, सोनं अग्नीमध्ये काळं पडत नाही.
चंदनाची कसोटी काय आहे? जेवढा घासल तेवढा वास. चंदनाची कसोटी आहे. तुमच्या परमार्थाची कसोटी काय आहे? सत्यभूती भगवंत. सगळ्यामध्ये भगवान परमात्मा आहे. एक कीर्तनकार भेटले, तात्या, परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये एकही गाव नाही जिथं माझं कीर्तन नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे खरं. मी 1972 पासून घालतोय. काय घालतोय? काय घालतोय? हा, तुमच्या मनात आहे तेच घालतोय. 50 वर्ष झाली अजून मला सातारा जिल्हा कव्हर करता आला. म्हणलं तू कीर्तन करतो सगळ्या परभणी जिल्ह्यामध्ये, एकाच गाव राहिला असेल तो. मला राहिले. कोणतं? मला माझंच. विठ्ठल 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 काय म्हणतात ऐका. तुकोबाराय तुकोबाराय सांगतात, अवघी भूते साम्य आली. सगळ्या भूतांच्या मध्ये साम्य पाहिजे. मग तुम्हाला 4 मार्ग सांगतो आता. कर्मोपासना ज्ञानमार्गी झाले. कर्मोपासना ज्ञान मार्गे झाले. ज्ञान मार्ग कर्मोपासना ज्ञान मार्गी झाले. पाठी आले सर्व. हरिपाठी आले सर्व. हरिपाठी आले. नाथ महाराजांनी 3 सांगितले, 4 आहेत. कर्म, उपासना, ज्ञान, योग. ऐका आता. 4ही मार्गाच्या वाटा भिन्न आहेत. कर्म वेगळं, उपासना वेगळी, ज्ञान वेगळं, योग वेगळा. 4ही मार्गाच्या वाटा भिन्न भिन्न आहेत. भगवान सांगतात, ध्याने नात्मनी पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना अन्ये सागेन योगेन कर्मयोगेन चापरे. 13वा अध्याय. काही उपासनेनं, ज्ञानानं, कर्मानं मार्ग भिन्न आहेत. पण भिन्न मार्ग असले तरी सगळ्या मार्गांचा शेवट एकच आहे. लक्षात ठेवा. परळीवरनं बी परभणीला येता येत आहे का नाही? परळीवरून परभणीला येता येतं. बसमत वरून परभणीला येता येतं. जिंतूर वरून परभणीला, जिंतूरचा मार्ग वेगळा आहे, बसमतचा वेगळा आहे, परळीचा अजून एखादा असत. पण कुठनंही आला तरी तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेवट एकच आहे. लक्षात ठेवा. मग आता कर्माचा शेवट सांगतो. कर्माची सुरुवात काय? स्वे स्वे कर्मण्य विरत. 18व्या अध्यायामध्ये 45 ते 55 11 श्लोकामध्ये भगवंतांनी कर्माचा समुच्चय सांगितला. कर्मसमुच्चय. स्वे स्वे कर्मण्य विरत संसिद्धिम लभते. आता मधलं सांगत नाही, लांब आहे. एकदम शेवट सांगतो. कर्माची सुरुवात आहे आपापल्या वाटा कर्म करणं. शेवट काय? कर्माचा शेवट आहे ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती समम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते. कर्माचा शेवट आहे समम सर्वेषु भूतेषु. योग काय?
योगाची सुरुवात काय? शुचौदेशे प्रतिष्ठाप्य सुरुवात. तत्रैकाग्रम मन कृत्वा. योगाची सुरुवात काय आहे? यम नियम आसन प्राणायाम. शेवट काय? योगाचा शेवट काय? आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. काका, या श्लोकामध्ये प्राणायाम कुठंच नाही, असलं तर दाखवा. सगळी योग साधना सांगितली, शेवटचे 2 श्लोक महत्वाचे आहेत. भगवान सांगतात सयोगी परमो मतः. आणखीन एक श्लोक आहे, योमाम पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति. योगाचा शेवट. भक्ती काय? भक्ती 11व्या अध्यायामध्ये भक्ती आहे. विश्वरूप दाखवलं, अर्जुनाला पेरलं नाही. ते रूपेन पहिल्यासारखं व्हा. भगवान पहिल्यासारखे झाले. काय म्हणले? आगा गावंडी अर्जुना. गावंडळ लेखाचं एवढं कळत नाही. मी पहिल्यांदा नाशिकला गेलो बरं का, आणि नाशिकला माझ्या ताटात श्रीखंड वाढलं पिवळं. मला तोपर्यंत श्रीखंड माहीत नव्हतं. मी श्रीखंडाची वाटी बाहेर काढून ठेवली. बाई म्हणली, महाराज वाटी का बाहेर काढली? म्हणलं मला पिठलं आवडत नाही. याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? गावंडळ. काय म्हणायचं? गावंडळ. कोण? मी गावंडळ असं कोण म्हणतंय? तुम्ही म्हणताय. गावंडळ शेजारचे लोक होते ना, त्याला कौतुक वाटलं. म्हणजे याला शिकणं माहीत नाही. मग त्याने केली गंमत. त्याने नाव बदललं. ते सांगायचे बाई पिठलं वाढा. आणि मी म्हणा हे काय दुष्काळात उठलं काय? मी शेवटपर्यंत पिठल्याला हात लावला नाही. बाईला वाईट काय वाटलं? बुवा आपल्या घरातून बिना श्रीखंड खाता जातोय. म्हणले महाराज नाशिकचं पिठलं वेगळं असतं, थोडं खाऊन बघा. म्हणलं मला आवडत नाही. थोडं वाढ. एक चमच्यावर वाढा. 1 चमचा वाढला तिनं. मी त्याचे बोट घातलं आणि ताटलं. मी म्हणलं बाई पिठलं आणा. बाई म्हणली संपलं. श्रीखंडाला काय म्हटलं? बोला की काय म्हटलं? पिठलं. शान आहे का गावंडळ आहे? बोला, शान आहे का गावंडळ आहे? गावंडळ आहे कोण? गावंडळ मी आहे ना. आणि मला कशाला बोलायचं कारण? आगा गावंडी अर्जुना. गावंडळ लेखाचं. अरे तुला माहित आहे का? नाहम वेद न तपसा न दानेन चेज्जया शक्यम एव वेद दृष्टवा. अरे तू जे पाहिलं तसं रूप ज्ञानानं ध्यानानं योगानं मिळत नाही. मिळतं कशानं? मिळतं फक्त एकच साधन, भक्त्या त्वनन्यया शक्य. अहम एवं विधोर्जुन. अर्जुना फक्त भक्तीनं मिळतं. फक्त भक्तीनं. भक्ती कोणती? हा अभंग आहे ना,
भक्त्यात्मनन्या हा अभंग 54 क्रमांकाचा आहे, 11वा अध्याय जो उपांत्य आहे. आणि त्याच्या पुढे शेवटचा श्लोक आहे. भक्ती कोणती? मत्कर्म कृन मत भक्तो मत परमो मत भक्तो संग वर्जता. उत्तरार्ध महत्वाचा आहे. निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामे. भक्तीचा शेवट कुठं आहे? तिथंच. कर्माचा तिथंच. योगाचा तिथंच. ज्ञानाचा तिथंच. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. कोणतंही साधन करा पण सर्वांच्या बद्दल साम्यता निर्माण झाली पाहिजे. अवघी भूते साम्य आली. अवघी भूते साम्यानी भूते साम्या आली. अवघी भूते साम्या आली. देखिली के हाती देखिली म्या के हा होती. विश्वास तो खरा मग हा विश्वास तो खरा मग. देखिली म्या कै होती. देखिली म्या कै होती. विश्वास तो खरा मगा. विश्वास तो खरा मगा. अवघी भूते साम्याली. अवघी भूते साम्याली. अवघी भूते साम्या आली. अवघी भूते साम्या आली. देखिली म्या कै होती. देखिली म्या कै होती. विश्वास तो खरा मग. विश्वास तो खरा मग. माग म्हणा. देखिले म्या कै होते. देखिले म्या होते. अवघे देख रामग. विश्वास तो करा मग. अवघी भूते. अवघड आहे हं. सगळ्या संतांची उदाहरणं सांगायला लागलो तर 11 वाजते. कीर्तन किती असतं? 9 ते 8 ते कितीला आहे? 8 ते सगळे संत सांगायला लागलो तर किती वाजतील? 11. 11 म्हणजे ओव्हर टाईम. ओव्हर टाईम गुरुजी तुम्हाला माहित नाही, ओव्हर टाईमचा चार्जेस जास्त असतो, लक्षात घ्या. सगळं सांगत नाही, फक्त बोलून जातो. फक्त बोलून. नाथ महाराजांनी काशीची गंगा कावडीनं आणली. रामेश्वराजवळ आले. तडपडणारं गाढव बघून काय केलं? गाढवाच्या मुखात गंगा ओतली. अहो नाथबुवा काय करताय? म्हणले रामेश्वर हाय. गाढवातला रामेश्वर कुणाला कळाला?
बाकीच्या गाढवांना नाही कळाला. कबीर महाराजांनी शेले विकाय नेले. थंडीचे दिवस, सगळे भिकारी कुडकुडत होते. सगळ्याच्या अंगावर शेले टाकले. वडील म्हणले, कबीर धंदा कसा झाला? चांगला. माल किती राहिला? सगळा संपला. पैसे किती जमायत? अजिबात नाही. का नाही? म्हणजे गिऱ्हाईक चांगलं भेटलं. चांगलं कोणतं? विश्वनाथ. थंडीनं काकडणाऱ्या भिकाऱ्याच्या अंगामध्ये कबीराला कोण दिसलं? विश्वनाथ. तुकोबर आहे. पाटलांनी उसाची मोळी दिली, घेऊन आले. मुलं म्हणली, बुवा आम्हाला द्या ना. ऊस काढावा, मुलांना द्यावा. नंतर मुलांनी ठरवलं, बाबा तुम्ही ऊस देण्याचे कष्ट घेऊ नका, आम्ही उपसतो. सगळे ऊस संपले. एक राहिला, तेवढा घरी आणला. आवडी वैतागली. महाराज असला कसला पाटील? एक ऊस होय? नाही ग, पाटलानं मोळी दिली होती. आणि मग एक कसा आला? अगं रस्त्यात मुलं भेटली, त्याने मागितला, मग देऊन टाकला. आवडी म्हणली, रस्त्यातल्या पोरांना देताना घरात आपली लेकरं होती, ध्यान नाही का? तुका म्हणले, आवडे अगं घरातली आपली आणि रस्त्याची का दुसरी? आ म्हणजे ती पोरं आपली? हो. आवडीला हे कळालं नाही. तुकोबर तत्वज्ञान, रस्त्यावरची पोरं आवडी कापली कशी? आवडीला हे आवडीला कळालं नाही, नावडीला कसं कळायचं? नावडी म्हणजे आपण. तुकोबाराशी जन्मभर संसार तिला कळालं नाही. काय म्हणावं या बाबाला? वैतागली. मग वाटायचे होते तर एक तर कशाला आणला? तुकोबारा काय म्हणले ऐका, अगं घेणारी मुलं संपली म्हणून आला. वाचून आणला नाही. घेणारी मुलं संपली. आपली पंगत असती, त्या पंक्तीमध्ये श्रीखंडाच्या बादल्या अगोदर भरून ठेवायच्या आणि मग पंगत वाढायची. तुम्ही असं करताय असा माझा आरोप नाही बरं का. करू नका असं नक्की. आता शेवट सांगतो. नामदेवराय, नामा तुम्ही पहिल्यासारखं नाही, 2 मुलं झाल्यात, काहीतरी उद्योग केला पाहिजे. बाबा काय करू? कापडाची गठरी घ्या आणि मंगळवेढ्याला जा. कापडाची गठरी घेतली, मंगळवेढ्याला निघाले. मंगळवेढ्याचा रस्ता गोपाळपूरवन. गोपाळपूरच्या माळावर आले. दगड बघितली, उघडी पडकी. आय आय आय, याला ऊन लागते, पाऊस लागते, वारा लागते. गठडी सोडली आणि पांघरून घातलं. कुणाला? हे नुसतं सांगण्यापुरतं नाही. ज्याला दगडाला दुःख होतंय याची जाणीव ज्याला होते, त्या संताचं हृदय किती कोमल असेल सांगा. किती कोमल असेल. आले घरी, विचारलं, नामा पैसे कुठे आहेत? उधार. हा, दुसऱ्या बाजारी. नामदेवराय जाताय का? जातो. राधाई शानी आहे, नामदेवरायची पत्नी. मामनजी मला देऊ नका.
म्हणावं पहिले पैसे घेऊन या. नामदेवा पहिली बाकी आणा. गेले तर माळावर बघितलं तर दगडाच्या अंगावर कपडे होते का हो? एक कपडा नव्हता. आमच्या भागात म्हण आहे काका, आमच्या भागात फुकटचं गावलं बापल्याक जावलं. असं कसं काय का पैसे द्या. एक मोठा दगड होता. गणोबा माझ्या पैशाची व्यवस्था करा. गणोबा कशाला बोलतोय. उचलला गणोबा आणि घेतला डोक्यावर, आणला घरी. घरी आणला आणि खोलीत कोंडला. राधाई म्हणली काय वय हो, जामीन आणलाय जामीन. विना घेतला. दामू शेट्टी आले. राधाई अगं नामा आला होता का? आले होते. पैशाचं काय, पैसे मिळाले नाहीत पण जामीन आणलाय. असं कुठं आहे? खोलीत आहे. राधाई सांगते मामंजी ऐका पुत्राची मात, धोंड्याशी घरात कोंडले. धोंड्याला कोंडले, त्याच्यावर डोका आपटान वळवळला. दामू शेट्टी खोलीत गेले. खोलीची कडी काढली, दार उघडलं. जेवढ्या जोरात उघडलं तेवढ्या जोरात झाकलं. राधाई घाबरली. साप आलाय का काय? राधाई म्हणली मामाजी काय झालं? राधाई गेली आणि दामू शेट्टीने राधाईच्या कानात सांगितलं, काय सांगितलं? हा, मी काका मी सांगताना एवढी दक्षता घेतली गुरुजी, माझा आवाज बाहेर पडू नये. मी कसं बोललो? आलं काय ऐकू? तरी तुम्हाला समजलं का नाही? म्हणजे तुमचं सोन्यावर किती बारीक लक्ष आहे हो. अगं सोनं हा बघितलं, बाया ग बसत नाही. कीर्तन कशा ग बसतात कोण? राधाई उठली सराप काढच्यावर. पोरं म्हणला राधाई अगं तुझी वाट कशी चुकली, सराप कट्ट्यावर कशी आली? राधाई म्हणली पैसे मागायला. पैसे? तुला माहित आहे का पैशासाठी तारण द्यावं लागतं. तुझं सगळं घर जरी विकलं तरी 50 रुपये येणार नाहीत. किती पाहिजेत? 200. गळ्यात मंगळसूत्र आहे का? म्हणजे मंगळसूत्र कशाला? घरात सोन्याचा धोंड आहे. हा सोन्याचा? हो. बघायला सोनार बघायला आला. खरं राधाई काही काळजी करू नका. सोनार आणि कर्ज रोखालीला 200 रुपये दिले. दिवाळीच. घरात पक्वान्न कपडे किंवा काय बोलू नका. नामदेवराय संध्याकाळी 7ला आले. 7ला अंधार पडल्यावर ते म्हणले आता काकड आरती होणार आहे, आपलं गपचूप जावं. पण राधाई आरती हो, आता काळजी करू नका आणि इथनं पुढे आम्ही तुम्हाला बोलणार नाही. तुम्ही विना घ्यान भजन करा, आमची काळजी. नामदेव म्हणजे हिला गुण कसला आला हो? अगं झालंय काय, राधाईनं खोली उघडली, दगड दाखवला. नामदेव म्हणले राधाई जे आपलं नाही ते घ्यायचं नाही, बोंबला. तेवढ्यात शेतकरी आला गोपाळपूरचा. दामू शेट्टी तुमच्या मुलानं आमच्या शेतावरचा दगड चोरून आणलाय, तो सोन्याचा आहे. नाही म्हणले नाही सोन्याचा आहे, आमचा आम्हाला परत द्या.
नामदेव म्हणले बाबा वाद करू नका, आपल्या कपड्याचे पैसे किती विचारा. किती म्हणले कपड्याचे पैसे 200 रुपये घ्या आणि देऊन टाका. सरळ हिशोब बरं का. दामोशीचे म्हणे असंच 200 रुपये घेतले, दगड देऊन टाकला. शेतकऱ्यांनी दगड नेला, दगड एवढा प्रामाणिक निघाला की तिथं गेल्यावर जसा होता तसा झाला. अवघी भूते साम्य अवघे भूत साम्याने गे भूत साम्याने अवघे भूत साम्यला. अजून सांगितलं असतं पण सांगत नाही. पैठणनाथ महाराज, कबीर महाराज, तुकोबराय, नामदेवराय यांचा व्यवहार असा होतो, आपला का होत नाही सांगा ना. नामदेवराय जेवायला बसले, कुत्र्यानं भाकरी पळवली. नामदेवरायनं काय केलं, तुपाची वाटी घेऊन उभा उभा जगदेती, तुम्ही जेवायला बसला, तुमच्या ताटातली भाकरी कुत्र्यानं पळवली, काय करणार. तुपाची वाटी काय घेणार, बरोबर आहे. काय घेणार आपण, काठी. आपण काठी घेतो, नामदेवानं काय घेतलं, वाटी. आता ऐका, आपलं बरोबर का नामदेवांचं बरोबर सांगा. बरोबर कुणाचं आहे, नामदेव. चूक कुणाचं आहे, आपलं चूक आहे ना. नामदेवांचं बरोबर आहे ना. मग नामदेवांचं बरोबर आहे, आपण तसं का करत नाही, का करत नाही. शहाणे म्हणून, दुसरं काय. तुकोबाराय सांगतात, सगळ्या भूतांच्या ठिकाणी साम्यत्व आलं की मग तुमची खरी कृपा आहे. विश्वास तो खरा मग पांडुरंग ढोबार. रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. ढोबार कुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई हरी. आता कीर्तन लय करणार नाही. काय सगळ्या मराठवाड्यात कुठंच कीर्तन नाही असलं तर दाखवा. पण 2 वर्ष झालं तुमचं चुकवलेलं नाही. मागच्या वर्षी आलो, यंदा बी आलो. काय माहिती आहे का, गुरुजी जर माझ्याकडे आले ना, तर गुरुजींच्याकडे बघितलं की तारीख नाही असं म्हणण्याचं धाडसच मला होत नाही. त्यांची खोटी स्तुती करत नाही ना मी. मी कुणाची खोटी स्तुती करणारा मनुष्यच नाही, तुम्हाला माहिती आहे. पण मोकळे मन रसाळ वाणी, अगदी मोकळ्या मनानं मग गुरुजींना नाही. आणि काय का अण्णा, तुम्हाला जाईल माझा स्वार्थ आहे बरं का. माझा परमार्थ नाही, स्वार्थ आहे. काय, गुरुजीच्या तारखेच्या निमित्तानं परळी वैजनाथ आणि औंढा 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन मला होतंय हो. म्हणून माझे उपकार तुमच्यावर नाहीत, तुमचे उपकार माझ्यावर आहेत. तुका म्हणे होय तुमचे पुण्य. म्हणून जास्त बोलणार नाही. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्ताची 2 लक्षणं आहेत. एक लक्षण आहे
यस्मान नो दिशते लोक, दुसरा आहे लोकाल नो दिशते त्या. या यस्मात लोक हा न उद्विजते, एक लक्षण. दुसरं लक्षण यहा लोकात न उद्विजते, ज्याचा उबग लोकांना येत नाही आणि ज्याला लोकांचा उबग येत नाही. आमच्या बाबतीत असं आहे, एक तर आम्हाला तुमचा कंटाळा येतो, नाहीतर तुम्ही तर आम्हाला बोलवायचे बंद होता. तात्या तारीख देत नाही, पाकिटलाही भरत नाही. गावाला विचारलं, तात्या तारीखा घेत नाही, लय जमवतोय भयंकर. पहिलं चरण काय आहे का? पहिलं चरण आहे यस्मा यहा लोकात नव्हते, अवघी भूते साम्य. तिसरं चरण काय आहे? यस्मान नो देते ह्या. पहिलं चरण आहे ज्याला लोकांचा उभग येत नाही. तिसरं चरण आहे ज्याचा उभग लोकांना येत नाही. माझी कोणी नरू शंका. अहो मी त्यांना भगवंत मानलं की, पण ते माझ्याजवळ कुठं थांबतात? थांबत नाहीत ना. म्हणून मला लोकांमध्ये भगवान कळाला, पण लोकांना माझी शंका आली, खरा विश्वास नाही. आणि शेवटी सांगतात एवढं भागलं नाही. तुका म्हणे जे जे भेटे, जे जे भेटेल ते वाटे, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. तिथं मानिजे नाही, वाटे आहे. वाटे काय? भगवंत नाही, मी. एवढी दोन उदाहरणं आहे का संपली. एक उदाहरण आहे, पायी काटा नेते. काटा पायात लागला, पाणी कुठने येतं? काटा पायात लागला, पाणी डोळ्यात काय येतं? पायाचा डोळ्याचा आत्मभाव आहे. का पाऊस शीतलताल आहे, ते सुख डोळ्याची लागलं. ज्यांचे डोळे जळजळतात त्यांनी रोज झोपताना गाईचं तूप पायाला थोडं लावा. गाईच्या तुपामध्ये लय ताकद आहे, लक्षात. गाईचं तूप पायाला लावा, डोळे थंड होतात. असं आहे. पाय थंड झाले, डोळा थंड. पायात काटा लागला, डोळ्यात कसा. तैसा पोळे संकटी पडिला. ज्यांना दुसऱ्याला दुःख झालं की ज्यांना दुःख होतं ते संत. दुसऱ्याला सुख झालं की ज्याला सुख होतं ते संत. आपलं उलट आहे. तुम्हाला दुःख झालं की आम्हाला, हा, तुमच्या वळेला आग लागली, आम्हाला बरं वाटतं. लय पुढे गेला होता, लय पुढे. ऐका, तुमचं चांगलं झालं की आम्हाला बरं वाटत नाही. पोटात का दुखतो? पोटात का दुखतं? जेवण जास्त झालं तरी पोटात दुखतं. पोळ्या जास्त खाल्ल्या तरी पोटात दुखतं. एखादा पदार्थ जड असला तरी पोटात. एखाद्या पदार्थातून किडा गेला तरी पोटात. मूतखड्याचा त्रास असला तरी पोटात. अपेंडिक्स असलं तरी पोटात. अल्सर असला तरी पोटात दुखतं. आणि शेजाऱ्यानं स्कॉर्पिओ आणली तरी पोटात दुखतं. अगोदरचं जे पोटात दुखतं ना, त्याच्यावर केमिस्टमध्ये गोळ्या आहेत.
पण स्कॉर्पिओनं दुखतं त्याच्यावर गोळ्या कुठं नाही. शेवट ऐका मी कीर्तन संपवलं. 2 भक्त कपाळा बसले. भगवान शंकर प्रसन्न झाले. बाळांनो काय पाहिजे बोला. पहिला काय म्हणला त्याला आधी सांगा. दुसरा म्हणला नाही त्याला आधी सांगा. भगवान म्हणले मला वेळ कमी आहे, मला 9:30ला कीर्तन बंद करायचं आहे, त्यामुळं आता लांबड लावू नका. एक काम करा, एकानं मागा जो मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल. आता तर वाचत बसली. आपण एक बंगला मागितला की त्याला किती मिळणार, आपण एक गाडी मागितली त्याला किती मिळणार, आपण एक बायको मागितली त्याला किती मिळणार, 2 चालतात का? सरकारला विचारलंय का? ए मागा लवकर नाही तर मी जाऊ का? आता काय करावं? शेवटी एक भक्त म्हणला देवा मागतो. मागतो म्हणल्यावर दुसरा सावध झाला. माग माग काय बी माग, तू जेवढं मागते त्याच्या डबल. पहिल्या भक्तानं देवाला सांगितलं देवा माझा एक डोळा घालवा. देव म्हणले असं का, तुम्हाला काय करायचं? त्याचा एक डोळा गेला. शेजाऱ्याचे किती गेले? 2. तो म्हणला देवा माझा एक पाय लंगडा करा. त्याचा एक पाय लंगडा झाला. शेजाऱ्याचे किती झाले? 2. म्हणला माझ्या अंगणात एक आड निर्माण करा. शेजारच्या अंगणात किती झाले? 2. ते धडपडत गेलं. आडात पेलन मेलन काय ऐकता तुम्ही? हे मी कुणात सांगितलं? कुणाचं? भक्तात आहे का नाही? कुठले भक्त? सातारी येते होय. हे काय कीर्तन बसल्या दुसरं कोण आहे? तुका म्हणे जे जे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माहरी. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधारा कृपा करा शेवटी. तुकाराम 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 तुकाराम. पुंडरी गवरदार विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानदेव. झालेली सेवा गोड मानून घ्या. तुका म्हणे जे जे भेटे. तुका म्हणे जे तुका म्हणे जे जे भेटे. 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 तुका म्हणे जे भेटे. तुका म्हणे जे भेटे. तेथे वाटे मी आई. तेथे
विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास से तो खरा मग विश्वास तो खरा मग आज जे भेटे ते वाटे मी ऐसे ते वाटे मी ऐसे जानो खरा विश्वास तो खरा विश्वास तो खरा विश्वास तो खरा पांडुरंग रूपेचा पांडुरंग रूपे पांडुरंग रूपेचा विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग नेहमीप्रमाणे चालू वर्षाची कॅलेंडर आणलेले आहेत. प्रत्येकानं घेण्याचा प्रयत्न करा. किंमत आहे फक्त 20 रुपये. आणि आम्ही कॅलेंडर छापतो ना, बिझनेस म्हणून छापत नाही, आम्ही राष्ट्रसेवा म्हणून छापतो. आमच्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे, राष्ट्राय स्वाहा राष्ट्रसेजन्म. म्हणून प्रत्येकाने एक तरी कॅलेंडर जाताना घेऊन जा. किंमत आहे फक्त 20 रुपये. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल.